चर्चा तर होणारच. आज दिनांकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार, मी श्रीनिवास रेणुकदास. आज दिनांकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चर्चा तर होणारच या कार्यक्रमामध्ये आपण आज एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. कालच विधानसभेची निवडणूक पार पडली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो अकोलेकरांनी जो कौल दिलाय तो कौल डॉक्टर किरण लहामटे यांच्या बाजूने होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे यांना पुन्हा अकोल्याच्या जनतेनं विधिमंडळामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा पाठवलं आहे. तर डॉक्टर किरण लहामटे यांचा जो प्रवास आहे विधिमंडळात जाण्याचा, या प्रवासावर आज खऱ्या अर्थानं आपण या सिरीजमध्ये चर्चा करणार आहोत. तर या सिरीजचं नाव आहे डॉक्टर किरण लहामटे पराभवाकडून विजयाकडे. तुम्ही म्हणाल पराभवाकडून विजयाकडे असं का म्हणताय? तर खऱ्या अर्थानं डॉक्टर किरण लहामटे यांची काल जी मतमोजणी या ठिकाणी सुरू झाली होती, तर सुरुवातीच्या फेरीपासून पोस्टल मतदानापासून तर अगदी 9व्या फेरीपर्यंत डॉक्टर किरण लहामटे हे खऱ्या अर्थानं पराभवाच्या छायामध्ये होते. तर त्या ठिकाणी अमित भांगरे हे विजयी होणार असा कल 9व्या फेरीपर्यंत आपल्याला दिसत होता. परंतु हा जो काही प्रवास होता त्यांचा पराभवाकडून विजयाकडे, जो डॉक्टर किरण लहामटेंचा, ज्यानंतर 14व्या फेरीनंतर डॉक्टर किरण लहामटे यांनी जी मताधिक्याला सुरुवात केली ते थेट 22व्या फेरीपर्यंत त्यांचं मताधिक्य त्या ठिकाणी टिकून राहिलं. खऱ्या अर्थानं तुम्ही डॉक्टर किरण लहामटे यांच्या विषयी जर आपण या ठिकाणी आज चर्चा करणार असो, तर गेल्या 5 वर्षापूर्वी डॉक्टर किरण लहामटे यांनी माजी आमदार वैभवराव पिचड यांचा 1,14,000च्या दरम्यान त्या ठिकाणी मताधिक्य घेऊन त्या ठिकाणी पराभव केला. हा जो पराभव होता पिचड यांचा, तर गेल्या 40 वर्षांपूर्वीची जी पिचड यांची जी या ठिकाणी तालुक्यातली सत्ता होती तिला सुरुंग लावण्याचं काम डॉक्टर किरण लहामटे यांनी केलं. परंतु त्यावेळी डॉक्टर किरण लहामटे यांचा जो विजय झाला, तर त्यावेळेची परिस्थिती जर आपण त्यावेळेची जाणून घेतली किंवा ती जर आठवली, तर त्यावेळेस डॉक्टर किरण लहामटे यांचा जो विजय झाला तो अत्यंत विक्रमी होता. गेल्या काही वर्षांपासून पूर्वी ज्या काही निवडणुका झाल्या असेल त्यातलं विक्रमी मताधिक्य घेऊन डॉक्टर किरण लहामटे हे विजय झाले होते. आणि त्या निवडणुकीमधले जे विजयाचे जे मुद्दे होते, प्रचाराचे जे मुद्दे होते ते जर आपण त्यावेळेचे जर आठवले, तर MIDC असेल, जे काही मुद्दे होते ते मुद्दे घेऊन त्या ठिकाणी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरले होते. त्यानंतर वैभव पिचड यांच्या बाजूनं सर्व कार्यकर्ते पुढारी होते आणि डॉक्टर किरण लहामटे यांच्या बाजूने मात्र सर्वसामान्य जनता होती, असं चित्र त्यावेळेस आपण पाहिलं होतं. त्यानंतर तो जो विजय त्यांना मिळाला आणि विजयानंतर करोनाचा कालखंड आला. त्यानंतर करोनाचा कालखंड गेल्यानंतर त्यांना जे काही 3 वर्ष मिळाले, त्या 3 वर्षामध्ये त्यांना जे काही करायचं होतं त्यांनी त्या 3 वर्षामध्ये करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ह्या 3 वर्षामध्ये आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर साधारणपणे त्यांनी 2,500 कोटी रुपयांचा निधी तालुक्यांना आणला आहे असा दावा या निवडणुकीमध्ये त्यांनी केला. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की डॉक्टर किरण लहामटे यांचे या निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे असतील किंवा त्यांची जी काही बलस्थानं होती, त्यांनी जे होम ग्राउंडवर जे काम केलं होतं, ग्रासरूटला जाऊन जे काम केलं होतं, ते खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये त्यांना उपयोगाला येईल असं आपल्या सर्वांना वाटत होतं. तर त्यामध्ये तुम्ही जर म्हणाल तर खऱ्या अर्थानं डॉक्टर किरण लहामटे यांची जी बलस्थानं या निवडणुकीतली होती, तर पहिला मुद्दा मला असं वाटतो की त्यांनी जी 2,500 कोटी रुपये या तालुक्यामध्ये आणल्याचा जो दावा केला होता, तर त्याच्यामध्ये मग तुमचा MIDCचा जो मुद्दा होता त्या ठिकाणी त्यांनी त्याला तांत्रिक मान्यता ज्याला आपण म्हणू ती MIDCची लिंक देवाच्या ठिकाणी मिळाली. त्यानंतर अकोल्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय असेल, त्यानंतर अकोले बाजार तळाचं जे त्यांनी काम केलं असेल, त्याचबरोबर अकोले बस स्थानकाचं जे सुशोभीकरण केलं असेल, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक असं जे नामकरण त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर अकोले शहरातील काही रस्ते जे आहेत, तर त्यानंतर कचेरी रोड असेल, त्यानंतर अगस्ती कारखान्याचा रोड असेल, त्याचबरोबर पर्यटनाला चालना देण्यासाठी जो रिंग रोड जो भंडारदऱ्याच्या परिसरामध्ये होता त्या ठिकाणी 86 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केली आणि रिंग रोडचं काम त्या ठिकाणी चालू आहे किंवा ते संपलं देखील असेल. त्याचबरोबर बोटा आणि शेंडी या ठिकाणी रुग्णालय जे आहेत त्या ठिकाणी त्याला मान्यता त्यांनी ठिकाणी मिळवली. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
अगदी अगस्ती सहकारी साखर कारखान्याला जे NDCCचं जे कर्ज आहे ते मिळवून आणून देण्यासाठी त्यांनी जे विद्यमान चेअरमन सीताराम पाटील गायकर या ठिकाणी मदत केली, किंबहुना मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी जो जोर लावायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी लावला. सरकारमध्ये जोर लावण्याचं काम डॉक्टर किरण लहामटे यांनी केलं आणि जवळपास कारखान्याला 95 कोटी रुपयाचं कर्ज या ठिकाणी या कारखान्याला मिळालं आणि किंबहुना कारखान्याची जी चाकं बंद पडणार होती, चाकं त्या खऱ्या अर्थाने ती कर्ज मिळाल्यानंतर सुरू झाली किंवा चाकं फिरायला लागली. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी जो त्यांचा होता तर राज्य सरकारने जो एक लाडकी बहिणीसाठी जी योजना आणली होती, महिन्याला जे 1500 रुपये त्या ठिकाणी महिलांना या ठिकाणी मिळत आहेत, किंबहुना अलीकडच्या काळामध्ये त्यांना 7000 रुपये दिवाळीपूर्वी मिळाले. हा जो काही फायदा डॉक्टर किरण लहामटे यांना या ठिकाणी झाला, असं सगळं एक होम ग्राउंडवर त्यांनी जे काम केलं होतं, एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी असं एक निर्माण झालेलं होतं. आणि निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी जो नवरात्र उत्सवामध्ये जो विभागवार महिलांचे मेळावे, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर किरण लहामटे यांच्या पत्नी सौ पुष्पाताई लहामटे यांनी एक महिलांचं संघटन या तालुक्यामध्ये उभं करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी तो प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टर किरण लहामटे यांनी जी तिरंगा यात्रा 15 ऑगस्टच्या पूर्वी सुरू केली आणि प्रत्येक गावामध्ये ते गेले, प्रत्येक गावामध्ये त्यांचा एक राऊंड निवडणुकीपूर्वी त्या निमित्तानं झाला. त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये त्यांचं जोरदार स्वागत केल्याचं आपण पाहिलं या ठिकाणी पाहिलं. त्याबरोबर गावागावामध्ये जे काही जेवणावळी त्यावेळेस झाल्या, त्यानंतर त्यांचं जोरदार DJ लावून स्वागत प्रत्येक गावामध्ये करण्यात आल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. असं जे काय आहे वातावरण जे आहे तर निवडणुकीपूर्वी त्यांनी खऱ्या अर्थाने एक वातावरण ज्याला आपण म्हणतो निवडणुकीचं एक पॉझिटिव्ह वातावरण तयार करण्याचा त्यांनी ठिकाणी प्रयत्न केला. आणि सगळ्यांना असं वाटत होतं की डॉक्टर किरण लहामटे यावेळी अगदी चांगलं, मागच्या वेळी जे काही मताधिक्य मिळालं त्यापेक्षा निम्म मताधिक्य किंवा त्यापेक्षा आणखी कमी परंतु चांगलं मताधिक्य घेऊन या ठिकाणी विजयी होतील असं एक वातावरण त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं होतं. परंतु काय झालं की त्यांना महायुतीकडनं डॉक्टर किरण लहामटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं उमेदवारी जाहीर झाली. जाहीर झाल्यानंतर वैभव पिचड जे आहेत तर हे काय करणार हा खरा प्रश्न त्यावेळेस होता, कारण ते भाजपमध्ये होते. आणि मग त्यांनी वैभव पिचड यांनी अनेक प्रयत्न त्या ठिकाणी करून बघितले, परंतु त्यांना BJPची काही उमेदवारी मिळाली नाही. आणि मग आता डॉक्टर किरण लहामटे यांना जी उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली होती आणि सगळ्यांना असं वाटत होतं की वैभव पिचड आता नेमकी भूमिका काय घेतात हे खऱ्या अर्थानं पाहणं त्यावेळेस महत्त्वाचं होतं. परंतु वैभव पिचड यांनी त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं त्या ठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. नंतरच्या टप्प्यामध्ये काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा उमेदवारी मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु त्यांना त्या ठिकाणी यश आलं नाही आणि त्यानंतर त्यांनी शेवटी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. परंतु ही जी काय वैभव पिचड यांची अपक्ष उमेदवारी करण्याचा जो निर्णय होता हा खऱ्या अर्थानं डॉक्टर किरण लहामटे यांच्या पथ्यावर पडला. कारण जी काही विरोधी मतांची जी विभागणी जी होती ती खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी होऊन डॉक्टर किरण लहामटे यांना फायदा होणार होता. कारण अमित भांगरे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने त्या ठिकाणी जाहीर केली आणि मग जी काही विरोधी मतं जी होती तर त्यामध्ये अमित भांगरे वैभव पिचड यांना ही मताची विभागणी होऊन त्याचा डॉक्टर लहामटे यांना फायदा होईल असं सुरुवातीच्या टप्प्यामध्येच त्या ठिकाणी स्पष्ट झालं होतं. परंतु त्यानंतर जी निवडणुकीला रंगत यायला लागली मग त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर डॉक्टर किरण लहामटे हे एकीकडं एकटे दिसत होते आणि दुसऱ्या बाजूला मात्र अमित भांगरे यांच्याकडे आपण जर बघितलं तर मग काँग्रेसचे मधु कर्णवले होते, शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ होते, त्यानंतर सीताराम गायकर यांना सोडून घेणारा जोवर जे त्यांचे कार्यकर्ते होते त्यात प्रकाश मालुंजकर होते, बाळासाहेब ताजने होते, दिलीप मंडलिक होते, असे सगळे कार्यकर्ते अमित भांगरेंच्या बाजूने त्या ठिकाणी त्यांच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी दिसायला लागले. शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ होते, असं सगळे कार्यकर्ते अमित भांगरेंच्या त्या ठिकाणी व्यासपीठावर दिसायला लागले आणि एक गर्दी जी व्यासपीठावर पुढाऱ्यांची त्या ठिकाणी आपण पाहिली. त्यानंतर मग विरोधकांनी डॉक्टर किरण लहामटे यांना घेरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. तर मग त्या ठिकाणी त्यांच्यावर अनेक टीका त्या ठिकाणी आपण प्रचारामधून या ठिकाणी बघितल्या. मग त्याच्यामध्ये जे काही मुद्दे होते, प्रचाराचे जे मुद्दे होते तर त्याच्यामध्ये डॉक्टर किरण लहामटे यांनी जे काही 2500 कोटी रुपये तालुक्यामध्ये आणले तर ती जी काही कामं झाली होती तर ती कामं निकृष्ट दर्जाची झाली आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डॉक्टर लहामटे यांनी टक्केवारी मिळवली आहे, त्यांना 200 कोटी रुपये त्याच्यातून मिळालेत. असे अनेक मुद्दे जे जहरी मुद्दे डॉक्टर लहामटे यांच्यावर आरोप करायला त्या ठिकाणी सुरुवात झाली होती.
त्याचबरोबर ते जे काही याचे मुद्दे होते, जनता दरबार जो त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्या घरी त्या ठिकाणी सुरू केला होता आणि अकोल्याला गुरुवारी त्यांच्या कार्यालयामध्ये व्हायचा आणि राजूरला त्या ठिकाणी तो जो काही जनता दरबार व्हायचा त्यामध्ये लोक यायचे, प्रश्न घेऊन यायचे आणि ते एक प्रश्न त्या ठिकाणी सुटत होते, असे एक चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये सुरू होती. परंतु या जनता दरबारावर सुद्धा विरोधकांनी दरबारी राजकारण डॉक्टर लहामटे यांनी सुरू केले अशी एक टीका त्यांच्यावर त्या ठिकाणी केली. हा दरबार जो आहे तहसील कार्यालयात का घेत नाही अशी एक टीका त्या ठिकाणी केली. त्यानंतर त्यांनी जी काही MIDC मंजूर करून आणली लिंगदेवला, तर ती फक्त 50 एकरमध्ये आणली. 50 एकरात कुठं MIDC होते का असा एक मुद्दा, कळीचा मुद्दा त्या ठिकाणी या विरोधकांनी त्या ठिकाणी केला. त्यानंतर तोलारखिंडीचा जो मुद्दा होता की तोलारखिंड फोडणार होती त्याचं काय झालं, काचेचा पूल करणार होते त्याचं काय झालं, असं अनेक मुद्दे घेऊन विरोधक त्यांच्यावर त्या ठिकाणी टीका करत होते. त्यानंतर तो जो काही लाडकी बहीणचा जो मुद्दा होता की लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये राज्य सरकार देणार होतं, परंतु त्यानंतर आणखी एक दुसरा मुद्दा विरोधकांनी काढला होता की 60 वर्षाच्या महिलांना ते पैसे मिळत नाहीयेत. मग 60 वर्षाच्या महिला ज्या आहेत ह्या सुद्धा त्या ठिकाणी टीकेचं लक्ष डॉक्टर किरण लहामटे यांना करत होत्या, असं एक त्या ठिकाणी दिसत होतं. त्याचबरोबर डॉक्टर लहामटे यांच्या बरोबर जे काही कार्यकर्ते 2019च्या निवडणुकीमध्ये होते ते अनेक कार्यकर्ते मात्र डॉक्टर लहामटे यांच्याबरोबर दिसत नव्हते, तर ते अमित भांगरे यांच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी दिसत होते. ते सुद्धा कार्यकर्ते दुखावले गेले होते, त्यामुळे ते सुद्धा डॉक्टर किरण लहामटे यांच्या विरोधामध्ये गावागावामध्ये जाऊन काम करत होते. त्यानंतर त्यांना ती जी काही उणीव भासत होती डॉक्टर लहामटे यांना, डॉक्टर लहामटे जे आहेत ते कार्यकर्ते आणि पुढारी यांना कंप्लीट बाजूला ठेवून त्यांची निवडणूक करतानाचं चित्र या ठिकाणी दिसत होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट अजून अशी झाली की याच दरम्यान निवडणुकीच्या पूर्वी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला आणि त्यानंतर त्यांना नाशिक येथील रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू होते. परंतु ज्या दिवशी डॉक्टर किरण लहामटे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशीच त्यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर एक टीका केली की माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी जर तालुक्यामध्ये जर चांगली ग्रामीण रुग्णालय किंवा वैद्यकीय सुविधा जर निर्माण केल्या असतात तर त्यांना नाशिकला जाऊन त्या ठिकाणी उपचार घेण्याची गरज नसती पडली, अकोल्यातच त्यांच्यावर उपचार झाले असते, अशी एक टीका केली. आणि त्यानंतर ते म्हटले की मी जो विकास करणार आहे किंवा केलेला विकास आहे ते पाहण्यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी त्या ठिकाणी जिवंत राहावं, अशी एक टीका केल्यानंतर सुद्धा एक त्यांच्या विरोधाचा एक नरेटिव्ह सेट व्हायला थोडीशी सुरुवात झाली होती, जेणेकरून सर्वसामान्यांमध्ये त्याबद्दल एक नाराजी त्या ठिकाणी डॉक्टर लहामटे यांच्याबद्दल निर्माण झाली होती. त्याचबरोबर त्यानंतर ते जे काही सर्व पुढारी एका बाजूला होते, डॉक्टर लहामटे एका बाजूला होते, त्यामुळं तो एकटा निघाला अशी एक टीका डॉक्टर लहामटे यांच्यावर या ठिकाणी करण्यात आली होती. आणि त्यानंतर असा एक नरेटिव्ह सेट करण्याचं काम डॉक्टर लहामटे यांच्या विरुद्ध विरोधक करण्यामध्ये यशस्वी होतात की काय असा एक टप्पा निर्माण झाला होता. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारामध्ये डॉक्टर लहामटे यांनी अमित भांगरे यांच्यावर बारीच्या सभेमध्ये एक टीका केली. त्यामध्ये ते असे म्हटले होते की मी गोव्याचे जे काही त्यांचे प्रताप आहेत तर हे बाहेर काढील, अशी एक टीका त्यांच्यावर केली होती. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट जालिंदर वाकचौरे यांनी अमित भांगरेंवर त्याच सभेमध्ये सांगितलं होतं की आईला कैद करून अमित भांगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला का त्यांना उमेदवारी मिळाली, अशी एक टीका त्या ठिकाणी ऐकायला मिळाली होती. एकूणच आरोप प्रत्यारोप असे सगळे ह्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळाले होते. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की विरोधक जे होते तर हे विरोधक आणखी एक टीका अशी करत होते की जे काही बस स्टँड सुशोभीकरण झाले, त्याच्यानंतर बाजारतळ सुशोभीकरण झाले, तर ते म्हणत होते किंवा पिंपरकाण्याचा जो पूल आहे डॉक्टर लहामटे यांनी जे काही गेल्या 10-12 वर्षापासून जे काम रखडलं होतं ते पूर्ण केलं होतं, त्याच्यावर टीका अशी करण्यात होत होती की जे पिचडांनी जे काही तालुक्यामध्ये काम केलेलं होतं तर ह्याच कामाला त्यांनी रंगरंगोटी देण्याचं काम सुरू केलंय, असा एक आरोप किंवा अशी एक टीका त्यांच्यावर करण्यात येत होती. त्यानंतर त्यांनी जे काही आदिवासी दिन जो साजरा झाला होता अलीकडच्या कालामध्ये त्यामध्ये सुद्धा एक आमच्या नादाला लागू नका, आमचा नाद करू नका, अशी एक इनडायरेक्ट अप्रत्यक्षरित्या जी काही मराठा समाजावर टीका केलेली होती त्याचा सुद्धा एक नरेटिव्ह सेट करण्याचे विरोधकांनी एक काम केलं होतं. त्यामुळं त्यावेळेस सुद्धा असं वाटलं होतं का मराठा समाजाची जी मतं आहे ती डॉक्टर लहामटे यांच्यापासून बाजूला जातील की काय, अशी एक शंका त्यावेळेस निर्माण झाली होती. त्यानंतर दुसरी गोष्ट अजून अशी होती याच्यातली
की पूर्वाश्रमीचे डॉक्टर लहामटे यांचे जे कार्यकर्ते होते पोपट चौधरी नावाचे, तर ते पोपट चौधरी सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करत होते, सोशल मीडियावर टीका करत होते, असं एक चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर पोपट चौधरी आणि एक वाळे नावाचा जो एक माणूस आहे त्याच्याबद्दलची एक ऑडिओ क्लिप सुद्धा ह्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये सोशल माध्यमांवर या ठिकाणी दिसत होती आपल्याला. त्याच्यामुळे त्याची सुद्धा एक चर्चा मोठ्या प्रमाणावर डॉक्टर लहामटे यांच्या विरुद्ध तयार झाली होती. त्यानंतर दुसरी गोष्ट अजून एक झाली होती की डॉक्टर अजित नवले जे काय होते ते डॉक्टर लहामटे यांच्याबरोबर पूर्वी होते आणि डॉक्टर अजित नवले सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये अमित भांगरे यांच्याबरोबर दिसत होते. त्यामुळं तो सुद्धा एक वेगळा इम्पॅक्ट जनसामान्यांवर त्या ठिकाणी दिसत होता. कारण डॉक्टर अजित नवले यांचं जे काही आंदोलनाची चळवळ आहे, जे काही तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासून ते काम करतायत, की एक कष्टकऱ्यांचे, कामगारांचं, शेतकऱ्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी करतायत आणि ते सुद्धा डॉक्टर लहामटे यांच्यावर टीका करत होते. ते म्हणत होते की विधानसभेची जी काही मागची निवडणूक झाली त्यामध्ये डॉक्टर लहामटे यांना जो आम्ही त्या ठिकाणी सपोर्ट केला ही चूक झाली असं ते म्हणत होते. त्याच्यामुळं तो एक विषय त्या ठिकाणी होता. त्याच्यानंतर ठाकर समाज जो होता, तर ठाकर समाजाचे जे मारुती मेंगाळे जे आहेत हे सुद्धा डॉक्टर लहामटे यांच्या विरुद्ध निवडणुकीमध्ये उभे होते आणि त्याच्यामुळंच एकूणच असं सगळं जे काय आहे डॉक्टर लहामटे यांना विरोधकांनी घेरण्यासाठी एक चांगली एक व्यूहरचना ज्याला आपण म्हणू ती या ठिकाणी केलेली होती. परंतु ह्या सगळ्या व्यूहरचना केल्यानंतर सुद्धा डॉक्टर लहामटे यांनी जी काही त्या दरम्यानच्या काळामध्ये संयमी स्वभाव त्या ठिकाणी ठेवला. विरोधकांच्या प्रत्येक टीकाला त्या ठिकाणी त्यांनी उत्तर देण्याचा, त्या ठिकाणी सडेतोड देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीचा असा एक कालखंड आला की विरोधकांचे जे अमित भांगरेंचे जे काही कार्यकर्ते त्यांनी गेल्या 2-3 वर्षांपूर्वीचा डॉक्टर किरण लहामटे यांचा बाजार समितीच्या तिथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि त्यानंतर वातावरण थोडंसं जरा गडूळ व्हायला सुरुवात झाली. मग डॉक्टर लहामटे यांचे कार्यकर्ते असतील किंवा स्वतः लहामटे असतील ते त्या ठिकाणी संतापले आणि मग त्याच्यानंतर ते जे काय म्हणत होते की बुवा मी अमित भांगरे यांचे जे काय प्रताप आहे गोव्याचे ते सगळे बाहेर काढील, त्यांचं असं करील ते करील, असे जे काही मुद्दे होते त्यांचे. आणि त्यानंतर लगेच लागलीच दुसऱ्या दिवशी सकाळी अमित भांगरे यांचे काही फोटो, आक्षेपार्ह फोटो जे आहेत तर ते सोशल माध्यमांवर आले आणि एक टीका आणि आरोप प्रत्यारोप जे आहे त्याला आणखी वेग आला. समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर हे आरोप प्रत्यारोप सुरू झाले. डॉक्टर लहामटेंवर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी टीका सुरू झाली. त्यानंतर अमित भांगरे यांच्या फेसबुक पोस्टवरून खूप आक्षेपार्ह जे काय डॉक्टर लहामटे यांच्याबद्दल काही टीका त्या ठिकाणी करण्यात आली. अत्यंत म्हणजे डॉक्टर लहामटे आणि अमित भांगरे यांच्या एकमेकांमध्ये किंवा एकमेकावरून आरोप प्रत्यारोप जे सुरू झाले होते तर एक वातावरण तालुक्यामध्ये असं अत्यंत गढूळ व्हायला त्या ठिकाणी सुरू झाली होती. जो काही त्रयस्थपणे पाहणारा जो वर्ग होता तो यांच्या एकमेकांवर जी टीका चालू झाली होती खालच्या पातळीवरची, तर ह्या टीकेला सुद्धा थोडासा लोकांनी त्या ठिकाणी ही टीका चुकीची आहे, इतक्या खालच्या पातळीला जायला नाही पाहिजे असं एकदम या ठिकाणी सुरू झालं होतं. जेणेकरून डॉक्टर लहामटे यांना विरोधकांनी खऱ्या अर्थाने एक व्यूहरचना करून त्यांना धारेवर धरायचं किंवा त्यांना ह्या सगळ्या याच्यातनं अडकवायचं आणि त्यांना या ठिकाणी बदनाम करायचं आणि त्यांची मतं घटवायची, हा जो काही प्रश्न त्यांनी ठिकाणी सुरू केलेला होता त्यामध्ये विरोधक खऱ्या अर्थानं यशस्वी होतात की काय असं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये वाटायला सुरुवात झालं होतं. आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी जे काही मतदान ज्या ठिकाणी झालं तर मतदान जे झालं तर मतदानावर जर आपण एकूण जर हे जर त्याचा जर आपण कारणमीमांसा जर या ठिकाणी बघितली तर तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे डॉक्टर किरण लहामटे यांना EVMच्या माध्यमातून जवळपास 72,990 इतकी मतं मिळालीत. पोस्टल मतं त्यांना 968 मिळालीत. त्यानंतर त्यांना बिताका हे जे गाव आहे ह्या बिताका गावामध्ये त्यांना फक्त अवघी 2 मतं मिळाल्याचं आपल्याला एकूण ही जी काही मतांची आकडेवारी आपण ज्या ठिकाणी बघतोय ते त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरी गोष्ट अजून याच्यातली झाली की ज्या रिंग रोडसाठी ज्यांनी 96 कोटी रुपये त्या ठिकाणी दिली ती गावं जी त्या भागातली जी गावं होती त्या गावांमध्ये मात्र डॉक्टर किरण लहामटे हे मायनस दिसत आहेत. त्या ठिकाणी त्यांना मतं खूप कमी पडलीत. त्या ठिकाणी मात्र अमित भांगरे यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते.
त्यानंतर दुसरी गोष्ट, पठार भागातली जी काही 52 गावं जी आहेत, त्या 52 गावांमधून मात्र डॉक्टर किरण लहामटे यांना मात्र त्यातल्या 52 गावांपैकी 36 गावांमध्ये मात्र त्यांना त्या ठिकाणी लीड पाहायला आपल्याला मिळते, आघाडी त्या ठिकाणी मिळालेली दिसते. त्यानंतर एकूण जी 307 बूथ जी आहेत, आपली मतदान केंद्र जे आहेत, तर या मतदान केंद्रांपैकी 152 मतदान केंद्रांवर डॉक्टर लहामटे यांनी आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय. त्या ठिकाणी जर तुम्ही एक दुसरा मुद्दा अजून एक जर बघितला तर टाहाकारी पासूनची वरची जी गावं आहेत, मग टाहाकारी असेल, सांगवी, पाडोशी, एकदरा असेल, खिरवेरे असेल, पाचपट्टा असेल, तर ह्या सगळ्या भागांमध्ये मात्र डॉक्टर लहामटे मात्र पिछाडीवर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. दुसरी गोष्ट आणखी त्यांची प्लस पॉईंटची अशी घडली की प्रवरा खोऱ्यातली जी काही गावं आहेत, मग विठ्यापासून तर अगदी कळस, मग तुमचं कुंभेफळ असेल, रेडे असेल, तुमचं अकोला शहर असेल, परकतपूर असेल, वाशेरे असेल, रेडे असेल, ही जी काही गावं आपण बघितली, तर ह्या गावांमध्ये मात्र डॉक्टर किरण लहामटे यांनी मात्र आघाडी घेतल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर दुसरी गोष्ट, अजून आपण जर आढळ खोऱ्यातली जी काही कोपऱ्यातली जी काही गावं आपण बघितली, समजा विरगाव, गणोरे, डोंगरगाव असेल, हेवरगाव असेल, देवठाण असेल, तर ह्या गावांमध्ये सुद्धा डॉक्टर किरण लहामटे यांनी त्या ठिकाणी आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय. त्यानंतर मुळा खोऱ्यातली जी काही गावं जी आपण बघतोय, मताधिक्य घेतलेली जी काही गावं जी आहेत, तर ती मताधिक्याची गावं जर आपण बघितली, आंबोळ गावं जर आपण सोडलं तर तिथं लवाळीपर्यंत डॉक्टर किरण लहामटे यांनी त्या ठिकाणी मताधिक्य त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळते. त्यानंतर दुसरी गोष्ट, अजून त्या भागातली अजून अशी एक आंबोळ जे गाव आहे की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित पवार गटाचे, डॉक्टर किरण लहामटे यांच्या पक्षाचे जे तालुका अध्यक्ष आहेत शरद चौधरी यांचं जे आंबोळ गाव आहे, ह्या आंबोळ गावामध्ये मात्र डॉक्टर किरण लहामटे जे आहेत हे मागे पिछाडीवर आहेत असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच जर आपण हा जो सगळा डॉक्टर किरण लहामटे यांचा एकूण जर प्रवास बघितला तर डॉक्टर किरण लहामटे यांना निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ठिकाणी त्यांचा पाडाव करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु डॉक्टर लहामटे यांनी जे काही व्यूहरचना त्यांच्या पद्धतीने ज्या राबवल्या गेल्या होत्या, मग त्यामध्ये त्यांना पठार भागामध्ये लीड मिळालं. त्यानंतर डॉक्टर सीताराम गायकर जे आहेत यांची जी काही गावं आहेत, यांना मानणारी जी काही गावं आहेत, ती मात्र डॉक्टर किरण लहामटे यांच्या सोबत राहिल्याचं आपल्याला एकूण मतांची आकडेवारी आपण ज्या ठिकाणी बघितली तर ती त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यामुळंच की काय, डॉक्टर किरण लहामटे ज्यावेळेस विजयी होऊन मतमोजणी केंद्रातून बाहेर आले आणि अगस्त विद्यालयाच्या त्या ठिकाणी आले, तर सीताराम गायकर त्या ठिकाणी उभे होते. आल्या आल्या त्यांनी मात्र सीताराम गायकर यांना मिठी मारली आणि त्या ठिकाणी त्यांनी ती जी काही मदत केली होती सीताराम गायकर आणि डॉक्टर लहामटे यांना, याचं फळ म्हणून की काय, पण त्या ठिकाणी त्यांना क्रेडिट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर किरण लहामटे यांची जी काही बलस्थानं जी होती, तर ह्या ठिकाणी विकास कामं ही बलस्थाने त्यांची होती. विरोधक जे होते तर अमित भांगरे जर तुम्ही बघाल तर ते सहानुभूतीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी प्रचार करत होते. नंतर दुसरी गोष्ट, वैभव पिचड जे आहे तर ते भावनिक लोकांना आवाहन करताना पाहत होते. मात्र डॉक्टर किरण लहामटे जे आहेत मात्र हे मात्र विकासाच्या मुद्द्यावर लोकांशी बोलत होते, विजन काय आहे हे लोकांना मात्र त्या ठिकाणी सांगत होते. आणि एकूणच ही सगळी जे काही मुद्दे होते, डॉक्टर किरण लहामटे यांनी विरोधकांना जे सडेतोड उत्तरं दिली, त्यानंतर जी काही विकासाचे मुद्दे लोकांसमोर मांडली, ही जी काही मुद्दे होती. त्यानंतर दुसरी गोष्ट अजून या ठिकाणी एक जाणवते की जो काही महानुभाव पंथ अकोले तालुक्यामधला जो आहे तो मात्र खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ठिकाणी जोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जे आपण विठाघाटातनं गेल्यानंतर डाव्या बाजूला जर उंचावर आपण जर बघितलं तर श्रीकृष्णाची एक मोठी मूर्ती किंवा एक मोठी प्रतिकृती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्या ठिकाणी एक मोठं महानुभाव पंथांचं जे काही आश्रम आहे तो त्या ठिकाणी डेव्हलप झालेला दिसतोय. एकूणच महानुभाव पंथातली जी काही गावात तालुक्यातली जी काही मंदिरं असतील त्या मंदिरांना मदत करण्याचं काम असेल या ठिकाणी पाहिल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर त्यांचे जे काही जनता दरबार जे गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये सुरू होते, त्या जनता दरबारचा सुद्धा त्यांना त्या ठिकाणी फायदा झाला असेल असं मला वाटतं. त्यानंतर जे काही अकोले शहरातली जी काही रखडलेली कामं होती, मग त्याच्यामध्ये तहसील कार्यालय असेल ते त्यांनी पूर्णत्वास नेलं. त्यानंतर कचेरी रोड असेल, बाजारतळ जे आहे त्याचं सुशोभीकरण असेल, बस स्टँडचं सुशोभीकरण असेल, असे जे काही मुद्दे जे होते सगळे, तर हे सगळे मुद्दे जर आपण बघितले तर डॉक्टर लहामटे यांच्या त्या ठिकाणी पथ्यावर पडले.
त्यानंतर महिलांचं जे संघटन करण्यामध्ये त्यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे यांनी जी काही त्यांना मदत केलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी अधोरेखित करावी लागेल, कारण महिलांचं संघटन असेल. त्यानंतर नवरात्रामध्ये घाटन देवीला त्या ठिकाणी अकोला तालुक्यातल्या पठार भागातल्या ज्या महिलांना त्या ठिकाणी दर्शन घडवलं, हा सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांचा एक जमेची बाजू डॉक्टर किरण लहामटे यांची या ठिकाणी आहे. डॉक्टर किरण लहामटे यांचा जर आपण जर कौटुंबिक परिस्थिती त्यांची जर बघितली तर त्यांना 4 भाऊ आहेत. त्यानंतर त्यांचं जे वैद्यकीय शिक्षण आहे तर ते नगरला त्या ठिकाणी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी पूर्ण झाले. गेल्या काही दिवसांपासून ते वैद्यकीय व्यवसाय त्या ठिकाणी करतात. त्यांचा जो राजकीय प्रवास जर तुम्ही म्हणाल तर मनसे असेल, नंतर BJP आणि नंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग अजित पवार गट, असे जे काही मुद्दे आहेत तर हे सगळे मुद्दे त्यांच्या एकूण सगळे आपण त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. दुसरी गोष्ट, त्यांनी जो काय शरद पवारांकडे सुरुवातीच्या कालखंडामध्ये ते शरद पवार गटात दिसले आणि नंतर पुन्हा परत अजित पवार गटामध्ये दिसले, त्याच्यामुळे त्यांच्यावर गद्दारीचा जो मुद्दा आहे तर गद्दारीचा एक आरोप त्यांच्यावर ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये होत होता. परंतु गद्दारीच्या मुद्द्यावर देखील त्यांनी विरोधकांच्या टीकेला त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं की मी जे अजित पवार गटाबरोबर मी जे त्या ठिकाणी गेलोय तर फक्त तालुक्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी गेलोय आणि विकासासाठी म्हणून एवढे 2500 कोटी मी तालुक्याला आणू शकलो, म्हणूनच मला त्या ठिकाणी जावं लागलं आणि मी हा निर्णय त्यावेळेस घेतला. असं सगळ्यांना वाटत होतं की त्यावेळेस प्रचंड टीका त्यावेळेस अजित पवार गटात गेल्यानंतर होईल, पण असं काही त्या कालखंडामध्ये मात्र झालं नाही. पण विरोधकांनी मात्र गद्दारीचा जो शिक्का आहे त्यांच्यावर लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मात्र ह्या सगळ्या मुद्द्यांना खोडत नेऊन त्यांनी अगदी आपण जर एकूण सगळी मतांची आकडेवारी जर आपण तालुक्यातली आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर 307 बूथ केंद्रांवर साधारणपणे 152 केंद्रांवर त्यांना आघाडी त्या ठिकाणी मिळालेली आहे. दुसरी गोष्ट, त्यांची अजून या ठिकाणची त्यांची जी वीक पॉईंट जो आहे त्यांचा की त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये जे एवढं मोठं मताधिक्य त्यावेळेस मिळालेलं होतं, 1,14,000 जे मताधिक्य त्यांना त्यावेळेस मिळालं, तर ते मात्र मताधिक्य अगदी घटून ते मात्र फक्त अवघ्या 5,556 मतांवर आलं. हे मात्र त्यांना अल्पचिंतन करायला लावणारी गोष्ट आहे. कारण त्यांना जी काही मतं एवढी मिळाली त्यावेळेस आणि आता एकदम एवढी कमी मतं मिळाली तर खऱ्या अर्थानं अनेक बदल त्या ठिकाणी होत गेलेले आहेत त्याच्यामध्ये. मग त्यानंतर दुसरी गोष्ट, त्यांना जो विजय या ठिकाणी मिळालेला आहे तर खऱ्या अर्थानं वैभव पिचड यांची उमेदवारी हा खऱ्या अर्थानं त्यांचा विजयाचा खरा मुद्दा आहे. कारण वैभव पिचड यांना मतं मिळाली तीच मतं जर एकास एक लढत जर झाली असती कदाचित तर ही मतं अमित भांगरेंना त्या ठिकाणी मिळाली असते आणि कदाचित डॉक्टर लहामटे यांचा पराभव सुद्धा या ठिकाणी होऊ शकला असता. दुसरी गोष्ट अजून अशी झाली की सुनीता भांगरे यांना उमेदवारी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मिळणार अशी चर्चा होती, परंतु त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही आणि ती उमेदवारी अमित भांगरे यांना मिळाली. कदाचित सुनीता भांगरे यांना जर ही उमेदवारी मिळाली असती तर कदाचित ही निवडणूक सुद्धा डॉक्टर लहामटे यांना कदाचित जड गेली असती. कारण सुनीता भांगरे यांच्याबद्दल जो सर्वे काही माध्यमांनी जो काही मधल्या कालखंडामध्ये केला होता तो प्लस दिसत होता, परंतु अमित भांगरे यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यामुळं कदाचित डॉक्टर लहामटे यांचा जो काय प्रवास आहे विजयाकडचा तो खऱ्या अर्थाने थोडासा सुखकर झाला असा मी म्हणेल. कारण अमित भांगरे यांच्यावर फक्त नवखा चेहरा, नवीन चेहरा एवढाच त्यांची जमेची बाजू त्या ठिकाणी दिसत होती, परंतु डॉक्टर लहामटे यांनी जी काय केलेली विकास कामं असतील त्या मुद्द्यावर ते सगळे निवडणूक लढवत होते. कारण आपण जर बघितलं मतमोजणीच्या दिवशी तर साधारणपणे 9व्या फेरीपर्यंत असं चित्र होतं की डॉक्टर लहामटे पडले, आज पराभवाच्या छायेत होते, परंतु 9व्या फेरीनंतर ते जे काही मताधिक्य अमित भांगरे यांचं जे कमी कमी होत गेलं आणि नंतर 14व्या फेरीनंतर जे काही लीड डॉक्टर लहामटे यांनी घेतलं आणि त्यानंतर डायरेक्ट 22व्या फेरीपर्यंत ते लीड त्यांचं टिकून राहिलं. म्हणूनच एकूण जर आपण जर मताधिक्य जर डॉक्टर लहामटे यांचं एकूण मतदान केंद्रांवरचं जर आपण बघितलं तर काही गावांमध्ये अगदी त्यांना कमी मतं मिळाली आहेत आणि काही गावांमध्ये चांगली मतं मिळालेली आहेत. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं पठार भागातली जी काही गावं आहेत त्या पठार भागातल्या गावांनी खऱ्या अर्थानं डॉक्टर लहामटे यांना तारलेलं आहे. त्याच्यानंतर मुळा भागातली काही गावं आहेत तर त्या भागातल्या काही गावांनी त्या ठिकाणी त्यांना तारले, प्रवरेतल्या काही गावांनी त्यांना तारले. एकूणच जो काय प्रवास होता डॉक्टर किरण लहामटे यांचा पराभवाकडून खऱ्या अर्थानं विजयाकडे नेणारा होता. कारण त्यांचा पराभव हा पहिल्या टप्प्यामध्ये झालेला आपल्याला आपण पाहिलेला आहे. कारण काही भागामध्ये त्यांना मताधिक्य अगदी कमी मिळालेलं आहे. त्यामुळे एकूणच डॉक्टर किरण लहामटे यांनी जो काय विजय या ठिकाणी मिळालेला हा अगदी दिव्यत्वातून मिळालेला असं मी मानेल. कारण 5,556 जे काही मताधिक्य जे आहे त्यांचं तर त्यांना खऱ्या अर्थानं हे आत्मचिंतन करायला लावणार आहे. कारण मागच्या निवडणुकीतलं मताधिक्य आणि हे मताधिक्य यामध्ये खूप तफावत या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांना आणखी
अनेक बदल आपल्याला त्यांच्या कार्यपद्धतीत असतील किंवा अनेक काही करावे लागतील किंवा आणखी काही जोमानं या ठिकाणी विकास कामं करावं लागतील, काही मुद्दे जे निवडणुकीमध्ये त्यांनी मांडले, व्हिजन मांडले, ते खऱ्या अर्थानं प्रत्यक्षामध्ये त्यांना उतरवावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं हे जे काही महायुतीचं सरकार आता राज्यामध्ये उद्याला या ठिकाणी स्थापन होणार आहे, ह्या महायुतीच्या सरकारचा सुद्धा, केंद्रातल्या सरकारचा सुद्धा अकोला तालुक्याच्या विकासासाठी या ठिकाणी निश्चित त्याला लाभ आपल्या तालुक्याला खऱ्या अर्थानं होईल असं सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी वाटतंय. आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या ज्या 5 वर्षामध्ये डॉक्टर लहामटे अकोला तालुक्यासाठी किती खऱ्या अर्थानं निधी तालुक्यासाठी आणखी किती आणतात, कारण गेल्या 5 वर्षामध्ये 2500 कोटी आणले, ह्या 5 वर्षामध्ये ते किती निधी आणतात हे खऱ्या अर्थानं किंबहुना पाहणं महत्त्वाचं किंवा औत्सुक्याचं या ठिकाणी. नमस्कार.